दरम्यान दिलीप वळसे पाटील हे मतदानासाठी जाताना आपल्याला दिसून येत आहे ते हॉस्पिटलाइज होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू असताना आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मात्र ते व्हील चेअरवर बसून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मतदान केंद्रापर्यंत। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दिलीप वळसे पाटील जे महायुती सरकारमधील मंत्री आहेत आणि त्याचबरोबर एक मोठे नेते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील, पण या मतदानाच्या आधी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते। जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेला त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्या पार्श्वभूमीवर उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान ते हॉस्पिटलाइज असताना सुद्धा व्हील चेअरवर बसून ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 11 मतदारसंघांसाठी मतदान होतंय आणि यावेळेला जरी दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी होऊ शकले नसले तरी देखील त्यांनी काही व्हिडिओ शेअर केलेले होते आणि मतदारांना आवाहन केलं होतं आपले जे उमेदवार आहेत त्यांना मत देण्यासाठी। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे त्यावेळेला स्वतः दिलीप वळसे पाटील मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी व्हील चेअरवरून इथं पोहोचताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।